गंगेची धारा निरंतर खळाळत पुढे वाहत होती. जणू काही ती आपल्या मधुर सुरात एखादी गोड न सांगितलेली कहाणी गुणगुणत पुढे जात होती. त्याच गंगेच्या काठावर वसलेल्या शिवनारायणपूर गावात दोन बहिणी राहत होत्या, मुक्ता आणि गौरी. गंगेच्या प्रवाहाने त्यांच्या घरांना एकमेकांपासून दूर केले होते. एक बहीण नदीच्या या तीरावर राहत होती, तर दुसरी त्या तीरावर. मात्र अंतर कितीही असले तरी त्यांच्या मनातील प्रेम कधीच दूर झाले नव्हते. त्यांच्या मनातील भावनांचा आवाज जणू वाऱ्याच्या झुळकीसोबत एकमेकींपर्यंत पोहोचत असे. त्या सकाळी गौरी आपल्या अंगणात झाडू मारत होती. कोरडी माती उडून हवेत हलकी धूळ पसरत होती आणि सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात तिचे कान चमकत होते. तिचे हात सतत काम करत होते. जणू अंगणातील प्रत्येक कोपरा नीटनेटका करून ठेवायचा तिचा निर्धारच होता. तिच्या कपाळावर घामाचे छोटे छोटे थेंब चमकत होते, मात्र तिच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान आणि शांतता होती. ती म्हणाली, अहो, आज मी नेहमीपेक्षा लवकर उठले आहे. अंगण झाडून झाले, गाईला चाराही घातला आणि विहिरीवरून पाणीही भरून आणले. आता मी अंघोळ करून घेते, त्यानंतर चूल पेटून स्वयंपाक करते. तोपर्यंत तुम्हीही लवकर हातपाय धुवून घ्या. आणि हो, आज मी सुद्धा तुमच्या सोबत शेतात येणार आहे. आज आपल्या शेतीतील भाज्या तोडायच्या आहेत ना, असा दिवस रोज थोडाच येतो. अगं भाग्यवान, आज शेतातील भाज्या तोडायच्या आहेत हे खरं आहे, पण म्हणून तू स्वतःला एवढं का थकवून घेत आहेस? सकाळपासून मी तुला पाहत आहे, एक क्षणभर सुद्धा तू थांबलेली नाहीस. आता जरा स्वतःसाठीही जगायला शिक. भाज्या मी तोडतो, उन्हात वेळ लागेल, थोडा उशीर होईल, पण काम पूर्ण होईलच. तू माझ्या सोबत आलीस तर स्वतःला अजिबात थांबवणार नाहीस. उलट नेहमीपेक्षाही जास्त मेहनत करशील. तुझे हात आधीच कामामुळे लाल झाले आहेत आणि मी हे सगळं पाहत उभा राहू हे माझ्याने होणार नाही. आज तू घरातच राहा, थोडा आराम कर. शरीरालाही विश्रांतीची गरज असते. शेतातील सगळं काम मी एकटाच सांभाळतो, तुझ्याशिवाय आजचं काम होईल. पण तुला असं थकलेलं पाहिलं की माझं मन मानत नाही. मी भाज्या घेऊन परत येईन ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहीन. तेच माझ्यासाठी खरं समाधान असेल. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? आज आपल्या शेतातील भाज्या तोडायच्या आहेत आणि मी घरी बसून राहायचं, हे तर अजिबात होणार नाही. जेव्हा मी स्वतःच्या हातांनी वेलींवरून भाज्या तोडते ना, तेव्हा असं वाटतं की आपण केलेल्या मेहनतीलाच आपल्या हातांनी स्पर्श करत आहोत. एक एक टोपली भाज्यांनी भरत जाते. तसं तसं मनही समाधानाने भरून येतं. त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. हे शेत आपल्यासाठी केवळ जमीन नाहीये, हेच तर आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे, आपल्या श्वासासारखं आहे. मग मी यापासून स्वतःला कशी दूर ठेवू? माझं मन आपोआपच तिकडे ओढलं जातं. आणि खरं सांगू का, तुम्ही माझ्यासोबत असताना तेव्हा कामाचा थकवा अजिबात जाणवत नाही. आपण दोघं हसत खेळत गप्पा मारत काम करत असतो आणि वेळ कधी निघून जातो हे कळतही नाही. तुमच्या सोबत चालताना तर थकवाही जणू कुठेतरी नाहीसा होतो. म्हणून आज मी नक्की तुमच्या सोबत येणार. आपण दोघं मिळून भाज्या तोडू, गप्पा मारू, कामही लवकर पूर्ण होईल आणि मनही आनंदी राहील. अगं गौरी, माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर. आज तू जेवढं काम केलं आहेस ना, ते पुरेसं आहे. आता थोडा वेळ शांतपणे बस आणि आराम कर. उरलेलं सगळं काम मी सांभाळतो. आपण दोघांनी असंच एकमेकांचा हात धरून साथ दिली तर आयुष्य कधीच ओझं वाटणार नाही. तू एक पाऊल पुढे टाक, मी तुझ्यासाठी दुसरं पाऊल पुढे टाकीन. बस अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी तर घर संसाराने भरून जातो. विठ्ठलचे प्रेमळ शब्द ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य उमटलं. तिने काहीही न बोलता हळूच मान हलवली, जणू तिच्या मनानेच त्याचे सर्व म्हणणे स्वीकारले होते. त्या क्षणी त्यांच्यात कोणताही वाद नव्हता. होता तो फक्त एकमेकांना समजून घेण्याचा भाव आणि मनापासूनची आपुलकी. अशाच प्रकारे एकमेकांना समजून घेत आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधत ते दोघेही आपले आयुष्य समाधानाने जगत होते.
पण दुसरीकडे मुक्ता मातीच्या चुलीवर घरासाठी स्वयंपाक करत होती. ओलसर लाकडाचा धूर तिच्या डोळ्यांना चुरचुरत होता, तरीही तिचे हात क्षणभरही थांबत नव्हते. समोरच्या खाटेवर मंगल निवांतपणे पडून होता. जणू घरातील कोणत्याही गोष्टीची त्याला चिंता नव्हती. कामाचा विषय निघाला की तो काही ना काही कारण सांगून टाळत असे आणि दिवस असाच आळसात निघून जात असे. हे सगळं पाहून मुक्ताच्या मनात एक वेदना दाटून येत असे, पण ती काहीही बोलत नसे. मनातल्या मनात ती विचार करत असे, यांनी थोडीशी साथ दिली असती तर आपलं आयुष्य किती सोपं झालं असतं. मात्र तिची शांतता, तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि तिची असहायता तिच्या मनातील सगळ्या वेदना व्यक्त करत होती. मंगल आळस देत खाटेवर पडून म्हणाला, अगं मुक्ता, स्वयंपाकाचा छान सुगंध येतोय. अजून किती वेळ लागेल? जेवण तयार झालं की मला वाढून दे. त्यानंतर आज तू एकटीच मजुरीला जा. आज माझं कामावर जाण्याचं अजिबात मन नाही. खूप आळस येतोय आणि झोपही लागते. आज मी कामावर जाणार नाही. अहो महाराज, उठण्याचा काही विचार आहे की असंच खाटेला चिकटून पडून राहणार आहात? सकाळ कधीचीच झाली. आता तर थोड्याच वेळात दुपार डोक्यावर येईल, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. तुम्हाला कामावर जाण्याची अजिबात चिंता नाही. लोक काय काय बोलतात याची तुम्हाला कल्पना आहे का? शेजारच्या बायका मला टोमणे मारतात. त्यांच्या बोलण्यामुळे मला किती वाईट वाटतं हे तुम्हाला कधी जाणवतं का? मुक्ता रात्रंदिवस कष्ट करते, रक्ताचं पाणी करते आणि तिचा नवरा मात्र असाच निवांत पडून राहतो. खरं सांगायचं तर हे सगळं पाहून आता माझा जीव थकला आहे. शेवटी हे असंच किती दिवस चालणार? अगं मुक्ता, प्रत्येक गोष्टीवर एवढी का चिडतेस? थोडा वेळ मी निवांत बसलो तर काय मोठा अपराध केला? दिवसभराच्या थकव्यानंतर माणसाला 2 क्षण शांतपणे बसण्याचाही अधिकार नाही का? तू नेहमी हेच दाखवत राहतेस की घरातील सगळं काम फक्त तूच करतेस. मीही माझ्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण खरं सांगू का, रोज मजुरी करून शेवटी हातात येतं तरी काय? कसं बसं घर चालतं. आयुष्यात पुढे जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही. म्हणून मी म्हणतो, एखादा असा मार्ग शोधूया ज्यामुळे एकदाच हातात थोडे चांगले पैसे येतील आणि आपली परिस्थिती सुधारेल. तुझ्या आजोबांचं ते जुनं घर रिकामं पडून आहे ना, त्यांच्याशी बोलून पाहूया. कदाचित ते घर आपल्याला देतील. निदान आपलं आयुष्य तरी थोडं सोपं होईल. अहो, तुम्हाला खरंच वाटतं का की यामुळे आपलं आयुष्य सोपं होईल? आपल्या एखाद्या जवळच्या माणसाच्या मालमत्तेवर नजर ठेवून आपल्याला खरं सुख मिळेल का? आज तुम्ही माझ्या आजोबांच्या घराची गोष्ट करत आहात. उद्या कदाचित आणखीन कोणाच्या आधाराची अपेक्षा कराल, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार कधी करणार? अगं मुक्ता, माझ्यावर रागावून कोणताही मार्ग निघणार नाही. थोडं शांत मनाने विचार करून बघ. अहो, मला तुमचं म्हणणं समजतं. खरं सांगायचं तर माझ्या मनातही अनेकदा विचार येतो की जरा आजोबांशी बोलून ते जुनं घर आपल्याला मिळालं तर आपल्या काही अडचणी नक्कीच कमी होऊ शकतील. पण प्रश्न फक्त आपल्या गरजेचा नाही, त्या घरावर माझ्या धाकट्या बहिणी गौरीचाही तितकाच हक्क आहे जितका माझा आहे. मी तिचा हक्क हिरावून घेऊन स्वतःचं आयुष्य सुखी कसं करू शकते? आपण असं काही पाऊल उचललं ज्यामुळे गौरीला असं वाटलं की आपण तिचा हक्क हिरावून घेतला आहे, तर आपलं नातं कायमचं कमकुवत होईल. पैसा आज आहे, उद्या नसेलही, पण आपली माणसं आणि आपली नाती एकदा तुटली तर ती पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. माझी इच्छा एवढीच आहे की काहीही निर्णय घ्यायचा असेल तर तो सगळ्यांच्या संमतीने घ्यावा, कोणाच्याही मनाला दुखावून नाही. थोडा वेळ लागेल, आणखीन थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण निदान आपल्या मनाला हे समाधान तरी राहील की आपल्या स्वार्थासाठी आपण कोणाचं मन दुखावलं नाही. अगं मुक्ता, माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझ्या बहिणीशी प्रेमाने बोल. तिला आपली गरज सांग. अहो, तुम्ही असं बोलत आहात जणू तुम्हाला गौरीबद्दल सगळं काही माहीत आहे आणि जणू ती आपल्याला सगळं काही देण्यासाठी तयारच बसली आहे. जरा वास्तवाचाही विचार करा.
तिचंही स्वतःचं घर आणि संसार आहे. तिचा नवरा विठ्ठलही मेहनत करतो, मग ती तिचा हक्क दुसऱ्याला का देईल? आणि हो, ऐका, माझ्या आजोबांच्या घराच्या मालमत्तेवर वारंवार नजर ठेवण्याची गरज नाही. खरंच जर आपल्या घराची काळजी असेल तर गौरीच्या नवऱ्याप्रमाणे स्वतः मेहनत करा. पण नाही, तुम्हाला तर दिवसभर खाटेवर पडून राहायचं आणि नको त्या गोष्टींचा विचार करत बसायचं. बस एवढंच येतं. अगं मुक्ता, तुला फक्त मला टोमणे मारताच येतात का? कधी सरळपणे उत्तर देता येत नाही का? बरं, जाऊ दे, हे सगळं राहू दे. मला खूप भूक लागली आहे, लवकर काहीतरी खायला दे. अहो, माझंच नशीब फुटकं होतं म्हणून तुमच्याशी लग्न करून या घरात आले. तुमच्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे. तुमच्या भरवशावर राहिले तर एक दिवस आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. पैशाची तंगी हळूहळू त्या दोघांच्या नात्यामध्ये अशी एक भिंत उभी करत होती, जी दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला एकमेकांपासून दूर ढकलत होती. कधी एकमेकांना समजून घेणारे हे दोघे आता छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांशी वाद घालू लागले होते. परिस्थिती कठीण होत चालली होती आणि त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही स्पष्टपणे दिसत होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता मनात अनेक प्रश्न आणि विचारांचा गुंता घेऊन गौरीच्या घरी पोहोचली. अंगणात ठेवलेल्या जुन्या खाटेवर दोन्ही बहिणी एकमेकींच्या शेजारी येऊन बसल्या. जणू काही त्यांच्या बालपणीचे दिवस पुन्हा परतले होते. काही वेळ दोघीही एकमेकींकडे फक्त पाहत राहिल्या. त्यानंतर मात्र गप्पांचा ओघ आपोआप सुरू झाला. कधी चेहऱ्यावर हलकसं हास्य उमटत होतं, तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावून जात होत्या. दोघीही आपापल्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकींसमोर मन मोकळेपणाने सांगू लागल्या. जणू मनावर साचलेलं ओझं एकमेकींसोबत वाटून घेतल्यावर ते थोडं हलकं होईल. अगं ताई, तुला आठवतंय का, आपण लहान असताना गावाजवळच्या त्या छोट्याशा तलावाच्या काठी कित्येक तास बसून राहायचो. पाण्यात छोटे छोटे दगड फेकायचो आणि त्यातून उठणाऱ्या तरंगाकडे पाहत किती हसायचो. असंच खेळत आणि हसत आपला संपूर्ण दिवस निघून जायचा. पण आता संसाराच्या व्यापात इतक्या गुंतून गेलो आहोत की त्या जुन्या आठवणी आठवायलाही वेळ मिळत नाही. अगं गौरी, आता तर संध्याकाळ होण्याची वेळ झाली आहे, पण विठ्ठलजी अजून आले नाहीत. बाजारातून त्यांना परत यायला किती वेळ लागतो? अगं ताई, त्यांना अजून थोडा वेळ लागेल. ते एखाद्या कामात गुंतले की त्यांना आजूबाजूचं काहीच भान राहत नाही. आणि सध्या तर ते भाज्या घेऊन बाजारात जातात ना, त्यामुळे घरी यायला थोडा उशीर होतोच. गौरी आपल्या पतीचे कौतुक करताना पाहून मुक्ताच्या मनात क्षणभर मत्सराची भावना निर्माण झाली. मात्र गौरी तिची सख्खी बहीण असल्यामुळे तिने आपल्या मनातील भावना चेहऱ्यावर अजिबात दिसू दिल्या नाहीत. काही वेळाने मुक्ता उठत म्हणाली, अगं गौरी, आता मी निघते. घरीही बरीच कामं बाकी आहेत आणि तुझे जिजाजी सुद्धा कामावरून परत आले असतील. पुन्हा एखाद्या दिवशी येईन, मग आपण निवांत बसून भरपूर गप्पा मारू. गौरीने प्रेमाने मान हलवली. मुक्ताने गौरीचा निरोप घेतला आणि तिथून निघून गेली. मात्र आपल्या संसाराबद्दल आणि पती मंगलबद्दल तिने गौरीला काही खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. आपल्या मनातील खरी परिस्थिती लपवत ती आपल्या बहिणीपासून दूर निघून गेली. दुपारची निवांत वेळ होती. सूर्यही जणू संतपणे आकाशात चमकत होता. पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या थंड सावलीत एक जुनं घर होतं. त्या घरात हरचू आणि फुलमती शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या खोल सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. मात्र त्यांच्या डोळ्यात आजही आपल्या लाडक्या मुलींची काळजी तितकी स्पष्ट दिसत होती. आणि का दिसू नये, त्यांच्या मुली आणि जावयांचं अकाली निधन झाल्यानंतर या दोन्ही मुलींना त्यांनीच आपल्या खुशीत घेऊन मोठं केलं होतं. आयुष्यातील प्रत्येक अडचणीपासून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर स्वतःच्या हातांनी दोन्ही बहिणींचे संसारही थाटून दिले होते. फुलमती काळजीने म्हणाली, अहो ऐकावो, मी गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट पाहते आहे. मुक्ता जेव्हा जेव्हा इथे येते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हसू दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता स्पष्ट जाणवते.
आणि गौरी ती वरून सगळं ठीक असल्यासारखं दाखवते, पण तिच्या डोळ्यातील थकवा काही लपून राहत नाही. शेवटी त्या दोघी आपल्यासाठी मुलींसारख्याच आहेत. दोघींनीही आपल्या आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. आणि हो, आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? हल्ली मुक्ताच्या तोंडून मंगलबद्दल पूर्वीसारख्या प्रेमाच्या शब्दांऐवजी फक्त चिडचिडच ऐकू येते. हर्षू काही क्षण शांत राहिला. तो फुलमतीचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं जणू मनाच्या आत कुठेतरी त्याला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आधीपासूनच होती. अगं भाग्यवान, मी सुद्धा याच विचाराने अस्वस्थ होतो. मनापासून वाटतं की आपल्या दोन्ही मुलींसाठी काहीतरी करावं, पण खरं सांगायचं तर आता पूर्वीसारखी ताकद माझ्यात उरलेली नाही. हातपाय पूर्वीसारखे साथ देत नाहीत, शरीरही थकून गेलं आहे. पण भाग्यवान, मी एक विचार करत होतो. गावाच्या कडेला आपलं जे जुनं घर रिकामं पडून आहे ना, ते आपण आपल्या दोन्ही मुलींमध्ये समान वाटून देऊया. दोघींनाही समान हक्क देऊ. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि आपल्या दोन्ही मुलींचं भवितव्यही थोडं सुरक्षित होईल. उद्या त्यांच्यावर काही संकट आलं तर त्यांना कोणासमोरही हात पसरावा लागू नये. हो, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, पण माझ्या मनात एक भीती वारंवार येते. लोक काय म्हणतील? सगळं काही नातींना देऊन टाकलं आणि आपल्या मुलासाठी काहीच ठेवलं नाही असं लोक बोलतील. आणि आपल्या मुलाला आपल्या या निर्णयाचा राग आला तर? आजकाल कोण माणूस कोणत्या गोष्टींवर काय करून बसेल सांगता येत नाही. समजा त्याने रागाच्या भरात आपल्यालाच घराबाहेर काढलं तर या वयात आपण कुठे जाऊ? स्वतःचा सांभाळ कसा करू? अगं भाग्यवान, तू कोणत्या लोकांची चिंता करतेस? ज्या लोकांनी आपल्या कठीण काळात साधं आपल्या दारापर्यंत येण्याचंही कष्ट घेतलं नाही, त्या लोकांची आणि आपल्या नातींवर संकट आलं होतं, त्यावेळीही कोणालाच त्याची साधी विचारपूस करावीशी वाटली नाही. मग आता त्यांच्या बोलण्याचं ओझं आपण का व्हायचं? आणि आपल्या मुलाची एवढी चिंता का करतेस? त्याने तर लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोसोबत शहरात जाऊन संसार थाटला आणि त्याच दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातून दूर केलं होतं. आपण त्याच्यासाठी इतके वर्ष जगलो, पण त्याने कधी मागे वळून पाहिलं का? फुलमतीने हर्षूचं बोलणं शांतपणे ऐकलं. तिच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य उमटलं. तिचं मन जणू थोडं हलकं झालं होतं. तिच्या अंतःकरणात एक वेगळं समाधान निर्माण झालं होतं. जणू कित्येक दिवसांपासून मनात दडलेली एखादी गोष्ट आज शब्दात व्यक्त झाली होती. दुसरीकडे मुक्ताच्या घरी पुन्हा नेहमीप्रमाणे वादाचे सूर ऐकू येत होते. मंगल नेहमीप्रमाणे काही ना काही कारण सांगून काम टाळत होता आणि आजही तो निवांतपणे खाटेवर पडून होता. मुक्ता दिवसभर मजुरी करून डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन घरी परतली. तिला पाहताच मंगल घाईघाईने खाटेवरून उठून बसला. अगं मुक्ता, एवढा वेळ कुठे लागला तुला? एकदा सांगून तरी जायचं होतंस. मी केव्हापासून उठून तुझी वाट पाहत आहे. पोटात कावळे ओरडत आहेत. साधं पाणीही प्यायला मिळालं नाही. अहो, बोलत तरी असे आहात जणू दिवसभर तुम्ही डोंगर फोडून आलात. केलं तरी काय हाय तुम्ही? दिवसभर तर खाटेवरच पडून राहिलात. अहो, देवाचे आभार माना की माझ्यासारखी बायको तुम्हाला मिळाली आहे, म्हणून तुमचा संसार कसाबसा चालला आहे. घरातली सगळी कामं मीच करायची, शेताचीही काळजी मीच घ्यायची, घरची चूलही मीच सांभाळायची आणि शेवटी तुमची भूकही मीच भागवायची. अगं मुक्ता, मी तुला कित्येक दिवसांपासून एकच गोष्ट सांगतो आहे. एकदा आजोबा आजींशी बोलून तरी बघ. ते जुनं घर असंच बंद पडून आहे. त्याचा उपयोग तरी काय? ते घर विकलं तर आपल्या हातात बरेच पैसे येतील. निदान रोजची ही धावपळ आणि भांडण तरी थांबतील. आपणही थोडं सुखाने जगू शकू. हो हो, तुम्हाला तर आरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही. तुमच्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे की घर विकून टाका, पण ज्याने स्वतःच्या हाताने घर उभं केलं नाही त्याला त्या घराची किंमत काय कळणार? माझ्या आजोबा आजींनी रक्ताचं पाणी करून ते घर उभं केलं आहे.
अगं मुक्ता, प्रत्येक गोष्टीवर मला टोमणे मारू नकोस. मी तुझ्या भल्याचाच विचार करतो आहे. अहो बस करा आता तुमचा हा माझ्या भल्याचा उपदेश. खरंच जर तुम्हाला घराची एवढी काळजी असती ना तर शेतात जाऊन 2 तास काम केलं असतं. असं दिवसभर खाटेवर पडून राहिला नसतात. आणि एक गोष्ट नीट ऐकून घ्या, काय करायचं आणि काय नाही याचा निर्णय मी स्वतः घेईन. अहो आणखीन एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, आजोबा आजींची मालमत्ता फक्त माझी नाही, त्यावर गौरीचाही माझ्या इतकाच हक्क आहे. मग मी तिचा हक्क कसा हिरावून घेऊ. इकडे गौरी आपल्या घरातील कामांमध्ये व्यस्त होती. स्वयंपाकघरापासून अंगणापर्यंतची सगळी कामं ती नेहमीप्रमाणे मन लावून करत होती. अशाच प्रकारे तिचा रोजचा दिवस कामात निघून जात होता. तेवढ्यात विठ्ठल बाजारातून भाज्या विकून घरी परतला. त्याच्या कपड्यांवर हलकी धूळ साचली होती आणि चेहऱ्यावर दिवसभराच्या मेहनतीचा थकवा स्पष्ट दिसत होता. अगं भाग्यवान, मी जेव्हा जेव्हा घरी परततो ना तेव्हा तुला कधीही निवांत बसलेलं पाहत नाही. तू नेहमी काही ना काही काम करत असतेस. आणि खरं सांगू का, तू ज्या प्रकारे प्रत्येक छोट्या मोठ्या कामात माझी साथ देतेस ना, त्यामुळे माझा अर्धा थकवा तर तिथेच निघून जातो. असं वाटतं की तू माझ्या सोबत असशील तर कितीही मोठी अडचण आली तरी ती सहज पार करता येईल. मग कोणतीही जबाबदारी ओझं वाटत नाही. अहो तुम्हीही ना प्रत्येक गोष्टीसाठी माझं कौतुक करायला लागता. तुमची साथ देणं, तुमची काळजी घेणं हे तर माझं कर्तव्यच आहे. तुमच्या सुखातच माझं सुख आहे. अहो तुम्ही असेच नेहमी आनंदी राहा एवढीच माझी इच्छा आहे. मला त्यापेक्षा दुसरं काहीही नको. मग अशाच प्रकारे गौरी आणि विठ्ठलकडे फारसं काही नव्हतं, पण त्यांच्या नात्यात प्रेम, आपुलकी आणि समाधान भरभरून होतं. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच त्यांच्या आनंदाचं गुपित दडलं होतं. पण दुसरीकडे मुक्ताच्या घरातून समाधान जणू नाहीसं झालं होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरूनही त्यांच्या घरात सतत वाद आणि कुरबुरी होत असत. रात्र झाली होती. मंगल जेवण करून झोपून गेला होता. मात्र मुक्ताच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती. त्या रात्री तिला अजिबात झोप लागली नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची कोवळी किरणं घरात पसरू लागली तेव्हा मुक्ता उठून तयार झाली. संपूर्ण रात्र तिच्या मनात एकच विचार घोळत होता आणि त्याने तिला शांत बसू दिलं नव्हतं. कुणालाही जास्त काही न सांगता ती शांतपणे घराबाहेर पडली आणि आजोबा आजींच्या घरी जाण्यासाठी निघाली. त्या दिवशी मुक्ताने मनाशी ठरवलं होतं की आपल्या मनात जे काही आहे ते आज काहीही झालं तरी सांगायचंच. ती सकाळीच आजोबा आजींच्या घरी पोहोचली. अगं मुक्ता, एवढ्या सकाळी आणि तीही एकटी, सगळं ठीक आहे ना मुली? तुझा चेहराही काहीसा उतरलेला दिसतोय. आणि जावाई बापू कुठे आहेत? ते तुझ्यासोबत आले नाहीत का? नाही आजी, सगळं ठीक आहे. फक्त आज मन थोडं जड झालं होतं म्हणून वाटलं तुमच्याकडे यावं. तुमच्याशी बोलले की मनाला थोडं बरं वाटेल. तेवढ्या तिचे आजोबा हर्चूही तिथे आले. अगं मुली, कालच तुझी आजी तुझी आठवण काढत होती. म्हणत होती मुक्ता कधी येणार कोण जाणे. बरं झालं आज तू आलीस. खरंच तुला भेटून खूप दिवस झाले होते. मुक्ता शांतपणे आपल्या आजोबा आजींचं बोलणं ऐकत होती. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. आजूबाजूला फक्त शांतता होती. तिघांनाही एकमेकांच्या मनात काय चाललं आहे याची जाणीव होत होती, पण ते व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द कोणाला सापडत नव्हते. मग काही वेळाने मुक्ताने ती शांतता भंग केली. मुक्ता हळू आवाजात म्हणाली, आजोबा, मला माहीत आहे की तुम्ही दोघं माझ्यावर खूप प्रेम करता. लहानपणापासून तुम्ही आम्हा दोन्ही बहिणींना सांभाळलं, आमचं संगोपन केलं आणि आयुष्यात उभं केलं. पण आज एक गोष्ट मी तुमच्यापासून लपवू शकत नाही. माझ्या घरची परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. तुम्हाला माहीतच आहे की मंगलजींना कोणतंही काम करायची इच्छा नसते. इतकंच काय, घरच्या कामातही ते माझी कधी मदत करत नाहीत. त्यात त्यांच्या सततच्या रागाचा
टोमण्यांचा आणि मला प्रत्येक गोष्टीत कमी लेखण्याचा मला सामना करावा लागतो. औषधपासून घरच्या किराणापर्यंत, भाजीपाला आणि दुधापासून घरातील इतर प्रत्येक छोट्या मोठ्या गरजांपर्यंतची सर्व जबाबदारी माझ्या डोक्यावर येते. शेताची ही जबाबदारी मीच सांभाळते आणि अनेक वेळा बाहेरची कामं सुद्धा मलाच करावी लागतात. कितीही प्रयत्न केला तरी सगळं काही एकट्याने सांभाळताना मला आता खूप कठीण जात आहे. दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हेच कळत नाही. आता या आयुष्याला मी अक्षरशः कंटाळले आहे. इतकं बोलता बोलता मुक्ताचा आवाज भरून आला. तिचे डोळे पाणावले. तिने नजर खाली झुकवली, जणू आपल्या अश्रूंना लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण ते अश्रू तिचं म्हणणं ऐकायला तयार नव्हते. काही क्षणातच ते तिच्या डोळ्यातून ओघळू लागले. अगं मुली, आमच्यापासून काय लपवतेस? तुझ्या चेहऱ्यावरच सगळं स्पष्ट दिसत आहे. तू मनातून किती खचली आहेस हे आम्हाला जाणवतंय. म्हणूनच तर मी तुझ्या आजोबांना म्हणत होते, चला आपल्या मुलीला भेटून येऊया. आणि आज तू स्वतःहून आमच्याकडे आली आहेस, तर मनात काहीही दडवून ठेवू नकोस. जे काही मनात आहे ते मोकळेपणाने सांग. अगं आजी, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. गावाबाहेर आपलं जे जुनं घर तसंच रिकामं पडून आहे ना, ते जर माझ्या नावावर केलं तर कदाचित मी माझं आयुष्य थोडं सावरू शकेन. दररोज अशाच प्रकारे धडपडत जगताना आता मी खूप थकले आहे. मला फक्त एका छोट्याशा आधाराची गरज आहे. अशी एक जागा जिथे मी शांतपणे राहू शकेन, जिथे मला असं वाटेल की या जगात माझं सुद्धा काहीतरी आहे. आजी, मला फक्त एवढंच हवं आहे. अगं मुली, याचा विचार आम्ही आधीच करून ठेवला आहे. आपल्याकडे जे काही थोडंफार आहे ना, ते आम्ही तुमच्या दोन्ही बहिणींमध्ये समान वाटून देणार आहोत. गौरीचाही त्यावर तितकाच अधिकार आहे जितका तुझा आहे. आमच्यासाठी तुम्ही दोघीही सारख्याच आहात. आम्ही तुमच्यात कधीही भेदभाव करू शकत नाही. अगं आजी, तुम्ही सगळं आपल्या डोळ्यांनी पाहत असूनही असं कसं म्हणू शकता? खरंच तुम्हाला वाटतं का की माझी आणि गौरीची परिस्थिती सारखी आहे? तिच्या पाठीशी विठ्ठलसारखा साथ देणारा नवरा आहे. तो तिच्या प्रत्येक सुखदुःखात तिच्यासोबत उभा राहतो, तिच्या कष्टात हातभार लावतो. पण माझ्या आयुष्यात तसं काहीच नाही. तिच्याकडे स्वतःची जमीन आहे, मेहनत करण्याची तयारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या घरात समाधान आहे. ती आणि विठ्ठल दोघं मिळून आपला संसार सांभाळतात, एकमेकांचा आधार बनतात. पण माझ्याकडे बघा ना आजी, इथे तर प्रत्येक दिवस एखाद्या ओझ्यासारखा जातो. ना कुणाचा आधार आहे, ना कुठे सुरक्षित ठिकाण आहे, फक्त जबाबदाऱ्या आणि चिंता. मी सुद्धा तुमचीच नात आहे ना, मग माझ्या वाट्याला हे सगळं का आलं? हीच का तुमच्या दृष्टीने समानता आहे? अगं मुली, जरा शांत मनाने विचार कर. गरज आणि हक्क हे एक सारखे नसतात. आज गौरीच्या घरात सुख समाधान आहे. तिचा नवरा तिची साथ देतो. ही तिच्या नशिबाची आणि तिच्या संसारातल्या समजूतदारपणाची गोष्ट आहे. पण त्यामुळे तिचा हक्क कसा कमी होईल? जर तुझी परिस्थिती पाहून आम्ही आमच्याकडचं सगळं काही तुला देऊन टाकलं तर गौरी सोबत हे योग्य होईल का? ती सुद्धा माझ्या मुलीच्या पोटी जन्माला आली आहे. मग तिचा हक्क तुझ्या इतकाच नाही का? आणि तू कधी गौरीला कोणत्याही गोष्टीसाठी तक्रार करताना ऐकलं आहेस का? तिने तर शांतपणे आपल्या वाट्याला जे आलं त्यातच आनंद शोधला आहे. आणि असंही समजू नकोस की तुझ्याकडे अजिबात काहीच नाही. तुझ्याकडे थोडासा आधार आहे, फक्त तुला तो कमी वाटतोय कारण सध्या तू जास्त त्रास सहन करत आहेस. हे बघ मुली, आमच्यासाठी तुम्ही दोघीही सारख्याच आहात. म्हणून आमच्याकडे जे काही आहे ते समान हक्कानेच वाटलं जाईल. पण आजोबा, खरं काय आहे ते तर तुमच्या दोघांसमोरच आहे ना.
माझं लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य असं होईल याची मी सुद्धा कधी कल्पना केली नव्हती. आज मी जे काही सहन करते आहे ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहात. तरीही माझी अशी अवस्था पाहून तुम्हाला मला मदत करणं गरजेचं वाटत नसेल तर मी तरी काय बोलू. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल. जे काही माझ्या वाट्याला आलं आहे तेच सहन करत राहावं लागेल. मुक्ताचं बोलणं ऐकून फुलमतीचे डोळे पाणावले. तिने मुक्ताला जवळ घेत समजावत म्हटलं, अगं वेडाबाई, असा का विचार करतेस तू? तुझा त्रास आम्हाला दिसत नाही असं तुला वाटतं का? तुझ्या प्रत्येक अडचणींची आम्हाला जाणीव आहे, पण प्रत्येक समस्येचा उपाय लगेच सापडतोच असं नाही. म्हणूनच कधी कधी आम्ही शांत राहतो. तू तुझं मन छोटं करू नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या सोबत. तुझ्यासाठी जे काही आमच्या हातून शक्य होईल ते आम्ही नक्की करू. तू एकटी नाहीस. हो मुक्ता मुली, तुझ्या आयुष्यात किती त्रास आहे हे आमच्यापासून लपलेलं नाही. खरं सांगायचं तर आम्हाला तुझी काळजी गौरीपेक्षाही जास्त वाटते. पण मुली, प्रेमाचा अर्थ असा नाही की एका मुलीला सगळं द्यायचं आणि दुसरी शांत आहे म्हणून तिच्या शांत राहण्याची शिक्षा तिला द्यायची. गौरी काही मागत नाही याचा अर्थ असा नाही की तिला कशाचीच गरज नाही. ती सुद्धा आमच्यासाठी तुझ्या इतकीच आपली आहे. मग तिचा हक्क हिरावून घेऊन आम्ही तो तुला कसा देऊ? आजी, ठीक आहे. मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता पुढची गोष्ट मी स्वतःच पाहून घेईन. मी गौरीशी थेट बोलते. कदाचित तिला सध्या त्या घराची खरंच गरज नसेल आणि जर तिला माझी परिस्थिती पाहून माझी थोडी दया आली तर कदाचित ती स्वतःहून तिच्या वाट्याचा काही भाग मला देईल. मी आजच तिच्याकडे जाते. इतकं बोलून मुक्ता शांतपणे तिथून निघून गेली. मुक्ता निघून गेल्यानंतर घरात पुन्हा एकदम शांतता पसरली. हर्चू आणि फुलमती काही वेळ तसेच बसून राहिले. दोघांकडेही बोलण्यासाठी शब्द नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मुक्ताने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनात खोलवर रुतून बसली होती. तिच्या वेदना, तिची असहायता आणि तिच्या अपेक्षा यांचा विचार करून दोघांचंही मन अस्वस्थ झालं होतं. मुक्ताला पाहिलं की मन खूप जड होतं. ती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. तिच्या दुःखाने आणि त्रासाने जणू तिच्या विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. प्रत्येक गोष्टीत तिच्या मनातली एक सल आणि अस्वस्थता दिसून येते. कधी कधी तर मला असं वाटतं की ती आता गरजेपेक्षा जास्त मिळवण्याचा विचार करू लागली आहे. तिला नक्की काय झालं आहे हे समजत नाही. मुक्ताचं आणि गौरीचं एकमेकींवर किती प्रेम होतं. दोघी बहिणी एकमेकींसाठी जीव द्यायच्या आणि आज तीच मुक्ता आपल्या सख्या बहिणीच्या वाट्याच्या हक्काबद्दल बोलू लागली आहे. हा विचार केला की माझं मन घाबरून जातं. तिला हे सगळं कसं समजावून सांगायचं हेच कळत नाही. दुपारची कडक ऊन होती. उष्णतेमुळे जणू वाऱ्यानेही आपला वेग थांबवला होता. त्याच वेळी मुक्ता आणि मंगल दोघेही मिळून गौरीच्या घरी पोहोचले. मुक्ताच्या पावलांमध्ये थोडीशी झिजक होती, पण मनात दडलेली गोष्ट तिला तिथपर्यंत घेऊन आली होती. विठ्ठलही नुकताच बाजारातून भाज्या विकून घरी परतला होता. तो खाटेवर बसून गौरीशी बोलत होता. मुक्ता आणि मंगलला अचानक दारात पाहून गौरी आश्चर्याने म्हणाली, अगं ताई, तुम्ही दोघं असं अचानक? सगळं ठीक आहे ना? काय झालं ताई? तुझा चेहरा काहीसा उतरलेला दिसतोय. काही झालं आहे का? सांग ना, सगळं ठीक आहे ना? मुक्ताने आणखीन वेळ न घालवता आपल्या बहिणीसमोर मनातली गोष्ट मांडायला सुरुवात केली. अगं गौरी, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. आजोबा आजींचं गावाच्या कडेला जे जुनं घर आहे ना, त्याच घराबद्दल बोलण्यासाठी आम्ही दोघं इथे आलो आहोत. आणि खरं सांगायचं तर या गोष्टीत मला तुझी मदत हवी आहे. अगं ताई, कसली मदत? मला काही समजलं नाही. आणि आजोबा आजींच्या मालमत्तेबद्दल काय बोलायचं आहे? आता त्याच्याशी आपला काय संबंध? आपले दोघींचेही लग्न झाले आहेत.
अगं गौरी, संबंध असो वा नसो, आजी आजोबांचा आपल्याशिवाय दुसरं कोण आहे? मामा आहे खरा, पण लग्नानंतर तो आपल्या मामीसोबत तिच्या माहेरीत जाऊन राहिला. आजोबा आजींचाही आता त्याच्याशी फारसा संबंध राहिलेला नाही, म्हणून त्यांच्याकडे जे काही आहे ते आपल्याला द्यायचं त्यांनी ठरवलं आहे. हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. पण एक गोष्ट अडचणीची ठरत आहे. आजी आजोबा त्यांच्याकडचं सगळं काही आपल्या दोघींमध्ये समान वाटून देऊ इच्छित आहेत. पण तू माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. सध्या मला त्या आधाराची तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त गरज आहे. ठीक आहे ताई, मला तुमची गोष्ट समजते आहे. तुमची परिस्थिती खरंच सोपी नाही हे मला जाणवतंय. पण मी तुमची नेमकी कशी मदत करू शकते तुम्ही मोकळेपणाने सांगा. गौरी, गोष्ट अगदी सोपी आहे. आजोबा आजींनी ठरवलं आहे की त्यांच्याकडचं सगळं काही आपल्या दोघींमध्ये समान वाटायचं. जर तू त्यांना स्वतःहून सांगितलंस की तुझ्या वाट्याचा हिस्सा मलाच द्यावा, तर कदाचित ते तुझं म्हणणं मान्य करतील. मला पूर्ण विश्वास आहे की आजोबा आजी तुझं म्हणणं नक्की ऐकतील. हो गौरी, आम्ही तुझ्याकडे मोठ्या आशेने आलो आहोत. जर तुझी इच्छा असेल तर तू आमचं दुःख थोडं कमी करू शकतेस. मी तुला हात जोडून विनंती करतो, किमान तुझ्या बहिणीची परिस्थिती पाहून यावेळी तिची मदत कर. अगं भाग्यवान, जर मुक्ता दिदींना खरंच जास्त गरज आहे तर तू आजी आजोबांशी पुन्हा बोलून बघ. गौरी, तू माझ्या प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून माझी साथ देतेस. यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी आणखीन काय असू शकते? पतीने समजावून सांगितल्यानंतर गौरी आपल्या आजी आजोबांशी बोलण्यासाठी तयार झाली. अगं ताई, तू एवढी का काळजी करतेस? मी आहे ना तुझ्या सोबत. माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी मी नक्की तुमची मदत करेन. आजोबा आजींशीही बोलून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही दोघांनी एवढा विचार करू नका. पुढे जे काही होईल ते आपण सगळे मिळून पाहून घेऊ. आता तुम्ही काळजी करू नका. अगं गौरी, तुझे खूप खूप आभार आणि विठ्ठलजी तुमचेही मनापासून धन्यवाद. तर मग उद्या सकाळी आपण सगळे मिळून आजी आजोबांच्या घरी जाऊ. तिथे बसून निवांतपणे सगळ्या गोष्टींवर बोलू. असं म्हणत मुक्ता आपल्या पतीसोबत तिथून निघून गेली. मुक्ता आणि मंगल गेल्यानंतर गौरी काही वेळ शांत बसून राहिली. तिच्या मनात अनेक विचार सुरू झाले होते. अहो, मी ताई आणि दाजी समोर तर हो म्हणाले, पण खरं सांगायचं तर माझ्या मनात एक प्रश्न सतत फिरतो आहे की मी माझ्या वाट्याचा हिस्सा ताईला द्यावा की नाही. अहो, तुम्हीच मला सांगा. खरं तर मला असं काही करायचं नाहीये ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल किंवा तुमच्या मनात माझ्याबद्दल काही खंत निर्माण होईल. मी माझ्या निर्णयामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणीत आणू इच्छित नाही. अगं भाग्यवान, तू माझ्याबद्दल असा विचार का करतेस? मला तुझ्या आजी आजोबांच्या मालमत्तेशी काही देणं घेणं नाही. मी एक साधा आणि मेहनती माणूस आहे. आपण आपल्या कष्टाने जे मिळवलं आहे त्यातच आनंदाने राहू शकतो. जास्त मिळवण्याचा लोभ मला कधीच नव्हता आणि पुढेही नसेल. आपल्याकडे थोडं असेल पण ते आपल्या मेहनतीचं असेल, त्यातच मला समाधान आहे. तू तुझ्या बहिणीसाठी जे योग्य वाटेल ते कर. तुझ्या निर्णयामुळे मला कधीही वाईट वाटणार नाही. अहो, ठीक आहे. मग उद्या आपण ताई सोबत आजी आजोबांच्या घरी जाऊ. तिथे बसून त्यांना सांगू की ते जुनं घर ताईच्या नावावर करून द्यावं. सध्या त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त कठीण आहे. त्या घराचा त्यांना थोडासा आधार मिळाला तर कदाचित त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील. आपल्याला जे मिळालं आहे त्यात आपण आनंदाने संसार चालू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच दोन्ही बहिणी आपल्या पतीसोबत हरचू आणि फुलमतीच्या घरी पोहोचल्या. अंगणात खाटा टाकलेल्या होत्या. हरचू आणि फुलमती तिथे बसले होते. त्यांच्या समोर त्यांचे दोन्ही नाती मुक्ता आणि गौरी तसेच त्यांचे पती मंगल आणि विठ्ठल बसले होते. अगं भाग्यवान, जरा बघ तरी, आज आपल्या दोन्ही लाडक्या मुली एकाच वेळी घरात आल्या आहेत. घरात किती छान वाटतंय. जणू या घराची जुनी रौनकच पुन्हा परत आली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात.
अगं मुलींनो, तुम्ही सगळे त्या रिकाम्या पडलेल्या जुन्या घराच्या विषयावर बोलण्यासाठी आला आहात हे आम्हाला माहीत आहे, पण तुम्हा सगळ्यांना एकत्र पाहिलं की घरात जणू आनंदाचं वातावरण पसरलं आहे. मुक्ताने अधिक वेळ न घालवता थेट मुद्द्याला हात घातला. अहो आजोबा, काल मी तुमच्याशी जी गोष्ट बोलून गेले होते त्याबद्दल मी गौरीशीही बसून स्पष्टपणे बोलले आहे. तिने माझी परिस्थिती समजून घेतली आहे आणि ती म्हणाली आहे की जर तिच्या वाट्याचा हिस्सा मला दिल्याने माझी मदत होत असेल तर तुम्ही तिचा हिस्सा देखील मला देऊ शकता. मुक्ताचं हे बोलणं ऐकताच हर्चू आणि फुलमती एकदम शांत झाले. जणू त्यांनी जे ऐकलं त्यावर त्यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेच त्यांची नजर गौरीकडे वळली. अगं गौरी मुली, मुक्ता जे काही सांगते आहे ते खरं आहे का? हो आजोबा, तुम्ही स्वतःच पाहत आहात ना ताई कोणत्या परिस्थितीतून जात आहेत. माझ्या वाट्याचा हिस्सा त्यांना दिल्यामुळे जर त्यांचे दिवस थोडे सुखाचे होणार असतील तर तो देताना मला अजिबात संकोच वाटणार नाही. मी याबद्दल विठ्ठलजींशीही बोलले आहे, त्यांनाही याबद्दल कोणतीही हरकत नाही. अगं गौरी मुली, तुझ्या मनातले विचार ऐकून मला तुझा अभिमान वाटतो. पण मुली, हा निर्णय घेणं एवढं सोपं नाही. तुझ्या वाट्याची जमीन तुझी आहे, ती अशी सहज सोडून देण्याचा विचार केला तरी माझं मन अस्वस्थ होतं. तू आणि विठ्ठल स्वतःही रात्रंदिवस मेहनत करता, तेव्हा कुठे तुमच्या 2 वेळच्या जेवणाची सोय होते. मग तू स्वतःचा हक्क सोडण्याचा विचार का करतेस? अहो आजोबा, आम्ही मेहनत करून कसं तरी आपलं आयुष्य चालवून घेऊ, पण सध्या ताईची परिस्थिती ठीक नाही. त्यांना या आधाराची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. माझ्या वाट्यामुळे जर त्यांचं थोडंसंही भलं होणार असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा कोणता असू शकतो. अगं ठीक आहे मुली, जर तुम्ही दोघी बहिणी मनापासून असंच ठरवत असाल तर माझी ही एक गोष्ट ऐका. ज्या जमिनीवर हे घर आहे आणि जिथे आम्ही सध्या राहतो ती जमीन आम्ही गौरीच्या नावावर करू आणि गावाच्या कडेला ते जुनं घर आहे ना ते आम्ही मुक्ताच्या नावावर करू. असं केल्याने तुमच्या दोघींच्या वाट्याला समान न्याय मिळेल आणि आम्हालाही वाटेल की आपण योग्य निर्णय घेतला. आजोबांचं हे बोलणं ऐकताच मुक्ता आणि मंगल क्षणभर गप्प झाले. मंगलच्या कपाळावर आठ्या उमटल्या. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. मंगल लगेच म्हणाला, अहो आजोबा, तुम्ही हे काय बोलत आहात? गौरी आधीच तयार झाली आहे की तिच्या वाट्याचं सगळं काही आपल्या बहिणीला देणार आहे. तरीही तुम्हाला यामध्ये काय अडचण आहे? गौरीला घराची जमीन देण्याचा विषयच का काढत आहात? आमचा तर एवढाच विचार आहे की संपूर्ण जमीन मुक्ताच्या नावावर करून द्यावी. अरे मंगल, हे काय बोलतो आहेस तू? तुझी विचार करण्याची पद्धत एवढी संकुचित कशी होऊ शकते? गौरीच्या वाट्याची जमीनही तुम्हालाच मिळणार आहे, तरी सुद्धा तुमचं समाधान झालं नाही का? आता हे घर सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेणार आहात का? सगळ्यांनी एक गोष्ट नीट ऐका. या घराबद्दल माझ्या मनात किंवा गौरीच्या मनात तीळ मात्रही लोभ नाही. हे घर आजी आजोबांचं आहे आणि ते कायम त्यांच्याच नावावर राहावं हीच आमची इच्छा आहे. आम्ही मेहनत करणारी माणसं आहोत. आमच्या गरजांसाठी आम्हाला कोणापुढे हात पसरवायची सवय नाही. काही क्षणातच अंगणातील वातावरण तापलं. आजी आजोबांनी एकमेकांकडे पाहिलं. परिस्थिती त्यांना स्पष्टपणे समजली होती. हर्चू शांतपणे म्हणाला, मुलींनो, आम्ही विचार केला आहे आणि आम्हाला असं वाटतं की घाईघाईने कोणताही निर्णय घेतला तर तुमच्या दोघी बहिणींमध्ये केवळ कटुता वाढेल आणि हे आम्हाला अजिबात नको आहे. जमीन जायदादीपेक्षा तुमच्या दोघींचं नातं आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. कारण तुमचं नातं जर बिघडलं तर ही सगळी जमीन जायदाद, घर आणि संपत्ती कशासाठी? मालमत्ता पुन्हा मिळवता येते, पण एकदा तुटलेलं नातं पुन्हा पूर्वीसारखं जोडणं फार कठीण असतं. म्हणून आम्ही असा कोणताही निर्णय घेणार नाही ज्यामुळे तुमच्या दोघींच्या मनात एकमेकींबद्दल कटुता निर्माण होईल.
अगं मुक्ता मुली, असं नाही की आम्हाला तुझी मदत करायची नाही. तुझी परिस्थिती आम्हाला समजते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो माणूस स्वतःच्या मेहनतीवर जगायला शिकतो त्याला आयुष्यात कोणासमोरही हात पसरावा लागत नाही. गौरी आणि विठ्ठलकडे बघ, ते दोघं आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचा संसार उभा करून जगत आहेत. तुम्ही दोघंही मनापासून प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा मेहनत करून तुमचा संसार व्यवस्थित सांभाळू शकता. म्हणून मुली, आतासाठी आम्ही कोणताही वाटप करणार नाही. सध्या सगळं जसं आहे तसंच राहू दे. योग्य वेळ आली की आपण सगळे एकत्र बसू आणि शांतपणे समजूतदारपणे योग्य निर्णय घेऊ. आजोबांचं बोलणं ऐकल्यानंतर अंगणात एकदम शांतता पसरली. सगळे गप्प होते. कोणताही वाद झाला नाही. कुणीही उलट उत्तर दिलं नाही. पण त्या शांततेत बरंच काही बदलून गेलं होतं. एकीकडे मनात आपुलकी अजूनही होती, पण त्याचबरोबर नात्यांमध्ये एक हलकासा दुरावाही निर्माण झाला होता. मुक्ताने एकदा नजर वर करून आजोबा आजींकडे पाहिलं. जणू तिला काहीतरी बोलायचं होतं, पण त्या क्षणी शब्दांनीच तिची साथ सोडली. मंगल हळूच उठला आणि तिथून निघू लागला. त्याच्या मागोमाग मुक्ता देखील काहीही न बोलता घराबाहेर पडली. ते दोघं निघून जात असताना जणू मागे राहिलेल्या नात्यांची हाक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीही ते पुढे चालत राहिले. आजोबा आजी मात्र तिथेच उभे राहून त्यांना दूर जाताना पाहत होते. त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती, पण त्या काळजीसोबत मनाच्या एका कोपऱ्यात एक छोटीशी आशाही होती. कदाचित काळाच्या ओघात मंगलला परिस्थितीची जाणीव होईल. कदाचित त्याला मेहनतीची किंमत समजेल आणि तो स्वतःच्या कष्टाने आपलं आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करेल. आणि कदाचित त्यामुळे मुक्ताच्या आयुष्यातही पुन्हा समाधानाचे दिवस येतील. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, मेहनत, समाधान आणि नात्यांमधील प्रेम हे कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असते. परिस्थिती कठीण असली तरी दुसऱ्याच्या हक्कावर डोळा ठेवून मिळवलेली संपत्ती मनाला खरे सुख देऊ शकत नाही. स्वतःच्या कष्टाने मिळवलेला छोटासा संसारही समाधान देतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.